विकेट मारा करतोय मंगेशांनी आणि हा क्लीन बॉल पहिला चेंडू पहिला गडी बाद मंगेश निराश होऊन परत ती साथ देतोय तो बाळकृष्ण पाहूया मंगेशाची जागा कोण घेतोय तो नवीन खेळाडू नवीन फलंदाज नाव विश्वास नवजोत क्रिकेट संघाचा पहिला गडी बाद रामा 10-15 पावलांचा रणप घेऊन पंचांच्या डाव्या हाताने मारा करणार एक धाव पूर्ण केली आहे दुसऱ्या धाव शोधेमध्ये दुसरा धाव देखील पूर्ण केलेली आहे दोन धाव गडीबाद एक गडीबाद दोन धावा नवजोत क्रिकेट संघ वावघर विरुद्ध गोल्डन स्टार क्रिकेट संघ पन्हाळजे पाहूया पुढचा चेंडू रामा मारा करतात ते चेंडू पाहूया चौकार जातो की नाही आणि हा चौकार विश्वास यांच्या बॅट मधून आलेला चौकार संघ धावसा गेलेली आणि हा धावा झालेला आहे नम्रता नंदू घाग यांच्याकडून देण्यात आलेला आहे आणि पहिला सामन्याचा सामनावीर पुरस्कार देखील त्यांच्या नंदूजी घाग यांनाही जात आहे एक योगायोग म्हणावे लागेल त्याप्रमाणे सामनावीर पुरस्कारासाठी आयुष्य मंगेश भागणे आणि अक्षरा मंगेश भागणे यांच्याकडून सामनावीरसाठी टी शर्ट देण्यात आलेला आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या विश्वास धाव झालेले त्याची जागा घेतात ते कैलास फलंदाज रायगडला पुनरामा चौकार सीमारेषे बाहेर चेंडू चौकार पंचांनी चौकार घेतलेला आहे कैलास जसा आपला हार्दिक पांड्या तसेच आमचे श्री चंद्रकांत शिवराम खरे यांच्या रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी चंद्रकांत शिवराम खरे यांच्यातर्फे 500 रुपये देणगी मंडळाला मिळेल त्यांच्याबद्दल मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन.
सुंदर चेंडू बॅटचा व चेंडूचा कुठे ताळमेळ होता. चेंडू सरळ सरळ हातामध्ये निर्धाव असा चेंडू. षटक दुसरं. एकूण धाव संख्या 14. 2 गडी बाद. 12व्या फुटचा चेंडू. नितेश काय कमाल करतायत ते. सामना करते ते कैलास. पुण्याला डॉट चेंडू निर्धाव. सुंदर गोलंदाजी. सुंदर वातावरण आहे. ढगाळ वातावरण. प्रेक्षकांची संख्या जवळजवळ 400 ते 500 प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित. खूप चेंडू हलका संकट चेंडू परंतु हा देखील निर्धाव होऊ शकतो. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा या मैदानात उपस्थित सर्व मान्यवरांचे, सर्व गावकऱ्यांचे, सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो. त्याचप्रमाणे आता जो पराजित संघ झाला शिवशक्ती क्रिकेट संघ बलेकरवाडी या संघाच्या कर्णधार यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. दुसरे षटक. 4 चेंडू निर्धाव. त्याचप्रमाणे गोलंदाजी सुंदर गोलंदाजी दिसते. पुन्हा एकदा उजव्या हाताने मागे करतात. पंचांना पार करून टाकले चेंडू. कदाचित धाव वाईड होऊ शकतो. पंचांनी वाईड घोषित केला आहे. एक अवांतर धाव. धाव संख्येत भर पडते. धाव संख्येत 15. 4 चेंडू निर्धाव टाकले. 5वा चेंडू त्यांनी अवांतर म्हणून वाईड दिला होता. थोडासा फरक. शिवशक्ती बलेकरवाडी या संघाने आमच्या क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवून आम्हाला थोडासा फरक पडला आहे. मंडळाचे अध्यक्ष जगनजी भांगरे यांना विनंती करतो विश्वास यांना व शाल देऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार करायचे. बाळकृष्ण अद्याप एक सामना करतायत निर्देशांचा. हा सुंदर आणि झेल जमीन दान दिलेला आहे. पाहूया एक धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण करतायत ते. पुढे प्रयत्न करतायत. कदाचित तिथे पूर्ण झाली आहे. बाळकृष्ण यांच्या एकूण 4 धावा पूर्ण केल्या. षटक संपलेला आहे. धाव संख्या होती 19. 2 गडी बाद. बाळकृष्ण यांनी 5 चेंडू भूक लागली होती व त्यांनी खाल्ले, परंतु शेवटची चेंडू होती 4 धावा पटकावल्या. सुंदर गोलंदाजी केली आहे. एक अवांतर धाव. 4 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहूया तिसरे षटक. बलेकरवाडीचे कर्णधार योगेश खळे यांनी थोडा संपर्क साधायचा आहे. एकूण धाव संख्या झाली 19. 2 गडी बाद. 2 षटक संपलेले आहेत. पुढचा गोलंदाज स्ट्राईक वरती आहे कैलास. नॉन स्ट्राईकला आहेत ते बाळकृष्ण. त्यांनी 6 चेंडू 4 धावा केल्या, परंतु कैलास यांनी 2 चेंडू 2 चौकार मारून संघाची धाव संख्या उंचावली आहे. ती झाली 19. महेश संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक आणि शेवटचं षटक घेऊन येते. उदयपूर करतायत. फुलका चेंडू होता. पंचांनी ही अवांतर धाव घोषित करतायत. कदाचित पंचांनी वाईड घोषित केला आहे आणि लेग पाहिजे दिशेने लेग पाहिजे रूपाने अवांतर वाईडच्या रूपाने 1 धाव तसेच 3 धावा एकूण पूर्ण झाले. धाव संख्या झाली ती 22. 2 गडी बाद. पुढचा चेंडू यॉर्कर चेंडू होता. थोडेसे गलपटले. पुन्हा चेंडू चाललेला सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार अवांतर धाव परिस्थिती आहे.
धाव संख्या झाली 26. 2 गडी बाद. कदाचित जर तुम्ही 40च्या वरती गेलात तर तुम्ही सामना जिंकू शकता. हा फुटबॉल तुम्ही स्ट्रेट खेळला आहे. बॉल करेक्ट सुरक्षित. दोन्ही फलंदाज सुरक्षित. 2 धावा घेतल्या त्या. एकूण धाव संख्या झाली 28. अद्याप 2 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि हाताने चेंडू कदाचित चौकार होऊ शकतो. लेकिन चेंडू फिरवला तो क्षेत्र हातामध्ये. एक धाव पूर्ण. चोरी धाव चोरी. धाव संख्या भर पडते. एकूण धाव संख्या 31. गच्च्या क्षेत्रक्षणामुळे फलंदाज त्याचा फायदा घेत त्यांनी 3 धावा पूर्ण केल्या. पुन्हा एकदा उजव्याने मारा करतात ते महेश. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 3 चेंडू शिल्लक. सुंदर असे डिफेन्स केलाय. 1 धाव पूर्ण करतायत. कैलास यांना फलंदाजी मिळाली तर कैलास काहीतरी चमत्कार करू शकते. पुन्हा एकदा उजव्याने मारा करतायत महेश. पंचाला पार करून टाकले चेंडू. आणि बॅटचा टायमिंग होता. चेंडू जस्ट कलेक्ट करून बॉल दिला आणि गडी बाद झाला आहे. एकूण धाव संख्या झाली ती 32. 3 गडी बाद. शेवटचे षटक. कैलासच्या रूपाने गडी बाद. कैलास यांनी एकूण 13 धावा केलेल्या आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी येत असते नारायण. सूर्यनारायण तुमच्या डोक्यावर तळपतो आहे. पाया नारायण शेवटच्या चेंडूमध्ये आपल्या फलंदाजाला बाळकृष्णाला काय साथ देत आहेत ते पाहूया. बाळकृष्ण ऑन द स्ट्राईक. नारायण ऑन द नॉन स्ट्राईक. महेश राईट ऑन द विकेट. शेवटच्या चेंडू पंचांना पार करून टाकला तो. पुन्हा एकदा कदाचित अवांतर धाव संख्या होत होते. पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. 1 धाव संख्या होते 33. 3 गडी बाद. पाहूया पुढचं चेंडू थोडेसे महेश. आणि हा लेग बायच्या रूपाने 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव शोधताय परंतु मिळू शकत नाही. प्रयत्न केला आहे. गडी बाद. धाव संख्या झाली 33. 4 गडी बाद. हॅलो गोल्डन स्टार क्रिकेट संघ यांनी लवकरात लवकर आपले खेळाडू क्षेत्ररक्षक मैदान पाठवावे. हॅलो त्याचप्रमाणे पुढील होणारा सामना लक्ष द्यायचं थोडं. ओमसाई क्रिकेट संघ वावगर वर्सेस यंगस्टार क्रिकेट संघ भडोळे यांच्यामध्ये होणार होता. परंतु ओमसाई क्रिकेट संघ हा संघ उपस्थित राहिला नाही. थोडं दुःखद घटना घडली त्यांच्या इथे. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी संघ भरलेला कॅन्सल केलेला आहे. तरी यंगस्टार भडवले या संघाला या ठिकाणी पाय देण्यात येत आहे. म्हणजे यंगस्टार क्रिकेट संघ भडवले हा विजय घोषित करीत आहोत. त्याचप्रमाणे पुढील होणारा सामना जय शिवाजी क्रिकेट संघ वावगर वर्सेस जागृती क्रिकेट संघ उन्नवरे या 2 संघांमध्ये होणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. त्याचप्रमाणे दोन्ही संघांच्या कर्णधार यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायचं आहे. जय शिवाजी क्रिकेट संघ वावगर तसेच जागृती क्रिकेट संघ उन्नवरे यांच्यामध्ये नाणेफेक होणार आहे. कृपया दोन्ही संघांच्या नाणेफेक
टॉस बॉक्स मध्ये आहे. तसेच यंगस्टर क्रिकेट संघ भडवळे यांना पाय दिलेला आहे. ओमसाई क्रिकेट संघ वाळवण हे काही कारणामुळे मैदानात उपस्थित नसल्यामुळे त्यांना पुढच्या वर्षी संधी देण्यात येईल. आता सुरू व्हायचं सामना नवजोत क्रिकेट संघ वाळवण तसेच गोल्डन क्रिकेट संघ पनाळजे. गोल्डन स्टार क्रिकेट संघ नवजोत क्रिकेट संघ वाळवण. 3 षटकांचा सामना. मैदानाला मानवंदन देऊन क्षेत्ररक्षण लावतायत. दोन्ही पंचांच्या भूमिका अगदी चोख बनवताना दोन्ही पंच राहुल आणि संजय भाग या संजय भागने व राहुल घाग यांचे देखील अभिनंदन. खचाखच भरलेलं मैदान. खेळाडू पक्ष जवळजवळ 80 ते 90 मीटरचा असा हा ग्राउंड औरस चौरस क्षेत्रफळात तयार असलेला ग्राउंड. या ग्राउंडचे कदाचित असे किलोमीटर शंकर आगरे ते रात्रभर या मैदानात भेट होते. तसेच वाळवण गावातील टाकूर तालुक्यातील सर्व खेळाडू व क्रीडाप्रेमी क्रिकेट रसिक व त्यांचे सल्लागार व त्यांचे मदतनीस यांनी रात्रभर मेहनत घेऊन हे मैदान जे आपल्या समोर दिसते ते मैदान तयार करून आज हे क्रिकेटचे भव्य सामने आपल्या समोर सादर केले आहेत. आता होतो सामना नवजोत क्रिकेट संघ वाळवण गोल्डन स्टार क्रिकेट संघ पनाळजे. सर बरी सर आता सामाजिक कक्षात आपल्या समोर थेट सामाजिक कक्षाचे महेश सर कृपया आपण माईक हातात घ्यावा. धन्यवाद किरणजी. आपण ज्यांचा आताच आवाज ऐकला असं गोड मधुर वाणीने संबोधन केले ते सर सन्माननीय किरणजी उपरकर सर यांचे देखील मी मनपूर्वक स्वागत व्यक्त करेन. आणि आता तुम्ही ऐकताय मी मनीष प्रगतीदत्त तांबडे आणि आपल्यासमोर आपण पाहताय त्रिवेणी चॅम्पियनशिप 2025चा हे पर्व आपल्या भेटला गेला आहे. आणि विशेष म्हणजे एक प्रत्येक खेळाडूसाठी एक विशेष पारितोषिक देखील आहे. हे म्हणजे प्रत्येक षटकाराला कॅच प्राइज असणार आहे. पण अजूनपर्यंत मला वाटतं की एकही खेळाडूने हा पारितोषिक मिळवलेला नाहीये, प्राप्त केलेला नाहीये. त्याला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. विनंती असेल पंचाला प्रथम फलंदाजी करत असताना नवजोत क्रिकेट संघ यांनी 34 धावा धावलगती जोडले गेले आणि 35 धावांचं आव्हान असेल. प्रतिस्पर्धी संघ गोल्डन स्टार पनवेलच्या संघाचा स्ट्राईक आहे तो महेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो संदीप आपल्याला पाहायला मिळतो. संदीप मैदानामध्ये खूप काळानंतर आपल्याला पाहायला मिळतात. कारण त्या टेनिस क्रिकेट मधील खूप पुरेपूर अनुभव आहे तो संदीप नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतात. आवाजामाचा हा माया आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, बॅटच्या रडारवरती आला नाहीये आणि धावसंख्या होती एक चेंडू 1 धावेने हात देखील खुला केला जाते. 35 धावांचा पाठलाग करत असताना एक माफक आव्हान म्हटलं जाईल. कारण हाणामारीचं कुटाकुटीचं हे षटक असतं. एक कमी षटकांचं सामने असल्यानंतर एक गोलंदाजावरती मोठं प्रेशर असतं. आणि नाणेफेकीचा कौल देखील होतं इथे जागृती क्रिकेट संघ आणि जय शिवाजी वाघर या संघातर्फे. बॅटची गाडा घेऊन पाणी त्याची षटक खेळाडूला टाकला गेले चेंडूने एक नव्हे 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे पाहायला मिळत आहेत. आणि संख्या होते एकूण 5 धावा, एकूण 3 धावा पळून काढलेल्या आहेत. चित्त्याच्या वाल्याच्या वेगेने 3 धावा पूर्ण केल्या आणि 3 धावेच्या मदतीने धावसंख्या होते एकूण 4 धावांवरती मोजली जाते. दोन्ही 31 धावांची गरज. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना 2 चेंडू फेकले गेले, 4 धावा खर्च केल्या. गोलंदाज नारायणने या ठिकाणी जय शिवाजी क्रिकेट संघ वावगर वर्सेस जागृती क्रिकेट संघ उन्नवरे यांच्यामध्ये टॉस होत आहे. मंडळाचे अध्यक्ष जगनदेव वाघणे साहेब आणि सल्लागार
महेंद्रजी भाग साहेब. हो इथे मग हा नाचा मामला होता. इथे धावबाद झाला असता महेश, पण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्या नारायणकडून आणि जीवनदान देखील मिळालं महेशला. शाहीकला असलेला संदीप शाहीकला पोचतोय. मोठा क्रिकेट खेळण्याचा इरादा पण मनसुबे उद्ध्वस्त करेल. गोलंदाज ऑफर चेंडू ढकलून दिले. मामा पाहायला मिळते. सरळ दूर पुण्याला करत जातोय सरळ सीमा हे पार हे चौकार. सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमी यांचे मनपूर्वक स्वागत व्यक्त करतो. अशोक जोडद्रा आणि शेवटपर्यंत या स्पर्धेचा देखील मनपूर्वक आनंद घ्या. नव्या पॉईंट बॅटकडे नारायणने 4 चेंडू फेकले गेले. 5वा चेंडू फेकतो नारायण. सामना करेल संदीप. पुढचा चेंडू होता बाहेर जाणारा चेंडू जातोय सरळ आणि दिवाळीला मिळायला बोनस म्हणावं लागेल. अतिरिक्त धाव आणि 4 धावा अशा 5 धावा खात्यामध्ये जोडल्या जातील. तुम्ही विजयाचा मार्ग सोपा केला करताय. मग मित्रांनो तुम्ही जर असं क्षेत्ररक्षण कराल तर नक्कीच तुम्हाला पराभवाच्या छायेखाली जावं लागेल. अशा चुका महागात पडू शकतात तुम्हाला मित्रांनो. जय शिवाजी या संघाने सर्वप्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. नारायण पुढील चेंडू ढकलून दिल्या सन्मानाने खेळलाय. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण येतो घडवलं जाते. एक धाव नक्की मिळेल. एखाद्या धावसंख्या होते 15 लॉस ऑफ 0 विकेट. अजूनही सलामी विकेट मैदानामध्ये दाखल सुरक्षित आपल्याला पाहायला मिळत आहे. सन्मानाने खेळलं जाते. पहिला षटक थोडंसं महाग ठरतोय नारायणचं, कारण 15 धावा खर्च केल्या. 35 धावांचं आव्हान असताना 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचं षटक शेवटचा चेंडू ओहो अरे बॅटनी खेळतोय महेश. एक धाव नक्की मिळेल आणि षटक क्रमांक 1 चा देखील खेळ संपतोय. धावसंख्या होते 16 आणि तुम्ही पाहताय हा त्रिवेणी चॅम्पियनशिप 2025 चा 16 षटक क्रमांक 1 चा खेळ संपतोय आणि गोल्डन स्टार 16 बिनबाद 16. साडेतीनशे वर्षाची गुलामी धरून आणि स्वराज्याचा तोरण मानलं छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा आपण करूया त्याच्या स्पर्धेच्या दरम्यान. मित्रांनो मित्र जोडावे छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आणि मैत्री टिकवावी छत्रपती संभाजी महाराजांसारखी, ज्याने मरतानाही भागीदारी करता येईल. आता आपण पाहतो 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या
थोडंसं प्रेशर असणार आहे आणि आजचा मित्रांनो आजचा रविवार आहे. संडे म्हटल्यानंतर चिकन मटन खाण्याचा दिवस आणि विशेष म्हणजे आज या स्पर्धेला महिलांची देखील उपस्थिती लाभली जाते, कारण आपल्याच गावातील मुलांचा क्रिकेट आणि मुलांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्यासाठी उपस्थित आहेत महिला वर्ग. स्त्री आहे म्हणून घर आहे, आई आहे म्हणून वात्सल्य आहे, बहीण आहे म्हणून माहेर आहे, मुलगी आहे म्हणून माया आहे, सून आहे म्हणून वंश आहे, गृहिणी आहे म्हणून घरपण आहे आणि स्त्री आहे म्हणून कुटुंब आहे. म्हणूनच हा कुटुंबातील एक महत्त्वपूर्ण ओळख आहे स्त्री म्हणून. आणि स्त्री ज्यावेळेस पुरुषाच्या मागे खंबीरपणे उभे राहते तेव्हा पुरुष हा यशस्वी होत असतो. हो गुंडलेला चेंडू एष्टीवरती शरीर एष्टीवरती आढळला जातोय. तसा खेळपट्टीवरती चेंडू पडला आणि विशिष्ट कमी उंचीचा राहिला आणि सरळ पायावरती येऊन आढळतोय. निर्धाव धाव होऊ शकला असता, पण 40 धाव घेण्यामध्ये माहीर आहे हा संघ. पहिला गाडी बाद झाला मैहा आणि आता मैदानामध्ये दाखल होते रामा. क्रिकेटचा बराच अनुभव आहे दोन्ही खेळाडूंकडे, संदीप आणि रामाकडे, रामानाथकडे. पुन्हा एकदा गुरुनेनवरचा चेंडू पंचांचे दोनदा समांतर होत आहे. धावा येतात, अवांतर धावेमध्ये भर पडले जाते. कदाचित वातावरण देखील बदललं जात आहे आणि सामना देखील रंग बदलतोय आणि सामन्याला एक चुरस निर्माण केली जाते. धावसंख्या होते 19 आणि जिंकण्यासाठी अजूनही हवे आहे 15 धावांची गरज, 16 धावांची गरज. हो ऑटोमॅटिक करायचा प्रयत्न आजच्या रडारवरती आला नाहीये, पण नक्कीच वाऱ्याच्या आणि चित्तेच्या वेगाने तो धाव पूर्ण केला जात आहे. बिटवीन द रनिंग आपल्याला पाहायला मिळतं. ही अंडरस्टँडिंग फार महत्वाची असते टेनिस क्रिकेटमध्ये आणि ही अंडरस्टँडिंग समजदारी आपल्याला संदीप घोड आणि रामा नाथरे यांच्याकडे पाहायला मिळते. जुने जाणते खेळाडू आहेत. आज हा क्रिकेट आपल्या तरुणपणामध्ये क्रिकेट गाजवला या दोघांनी. आता जरी वय जरी पुढे सरकलं असलं तर क्रिकेटचा छंद आहे, ते आवडीने आज क्रिकेट खेळत आहेत. इथे अडवला जाते, ठोकवला जाते चेंडू. दोन धावा मिळू शकतात का? निर्णय थोडासा पंच नाकारत आहेत. सुरक्षित पोहोचला जातोय संदीप आणि जीवनंद देखील. दोन धावीच्या मध्ये धाव संख्या होते एकूण 23. एक गडी बाद. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर गोल्डन शॉट पडण्याच्या संघाची धावसंख्या होत 1 चेंडू शिल्लक. क्षमा असावी थोडीशी चुकीमध्ये दुरुस्ती. राकेश आता ज्यांचं आगमन झालेले आहे उन्नवर विभागाचे तमाम युवकांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आणि दापोलीच्या ढाण्या वाघ ज्याला म्हटलं जातं ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि दापोली तालुक्याचे माजी उपसभापती सन्माननीय प्रभाकरजी गोलांडे यांचे इथे आगमन झालेले आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. विशेष म्हणजे वावकर गाव आणि गोलांडे साहेब यांचं नातं फार वेगळं आहे. एक जिव्हाळ्याचं कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं आहे आणि म्हणूनच या वावगर गावाच्या प्रेमापोटी यांची आज उपस्थिती पाहायला मिळेल. गावावरून येणं म्हणजे वावगर गावासाठी फार मोलाचं आणि अमूल्य उपस्थिती आहे. त्यांचे सहकारी आणि आमच्या मार्गदर्शक यांच्यामुळे मी आज अशा प्रकार होतात आम्हाला पाहायला मिळते. ते माझे मार्गदर्शक सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब, कुणबी समाज विकास संघ 18 गावचे सरचिटणीस आणि शिवसेना विभाग संघटक सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब यांचं देखील आगमन झाली आहे. धावा होत आहे एकूण 23 आहे. अजून 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावांची गरज. थोडासा मॅचचा आपण आनंद घ्यायचा आहे. पुढे जाऊ नका, तुम्ही पहा थोडासा ब्रेक होतोय ब्रेक आणि तुम्ही पाहताय त्रिवेणी चॅम्पियनशिप 2025 हे पर्व आणि अटीकटीचा सामना. 6 चेंडू 11 धावांची गरज.
11 धावांची गरज. पुढचं लक्ष फक्त इकडे द्यायचं आहे. पण प्रत्येक चेंडूवरती स्कोर टाकून एकदा खराब चेंडू इथे सुरुवातीच्या धाव घेण्यामध्ये यश मिळतोय. अटीतटीच्या सामन्यामध्ये असे क्षेत्ररक्षण तुम्हाला मागे होऊ शकतं आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. वाईट अतिरिक्त धाव आणि 103 धावा प्राप्त केल्या जातील. 7 चेंडू 11 धावांची गरज असताना पहिला चेंडू अतिरिक्त आणि चोरट्या 2 धावा. म्हणजे आता समीकरण होते 6 चेंडू 9 धावांची गरज. 7 चेंडू 9 धावांची गरज. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना पहिला अतिरिक्त 2 चोरट्या धाव अशा 3 धावा खर्च केल्या, मिळवल्या, प्राप्त केल्या, एकवल्या आणि आता समीकरण होते 6 चेंडू 9 धावांची गरज. पाहायला मिळते क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला जातो. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न रामाचा आणि 2 धावेच्या मदतीने समीकरण पुढे सरकलं. समीकरण होते 5 चेंडू 7 धावेच्या आवश्यकता. 5 चेंडू 7 धावा आणि विशेष लक्ष द्या इकडे. समान धावसंख्या झाल्यास नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला विजय घोषित करण्यात येईल. पुन्हा एकदा गोलंदाज बालकृष्ण आकुटमाचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न पुन्हा खराब तो. एक धाव पुढं दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते आणि अतिरिक्त 3 धावा प्राप्त होतील. अशा वेळेस अशा धावा घेण्यात हे मात्र गरजेचं आहे. गरजेच्या वेळी अशा धावा देणं आणि असं क्षेत्ररक्षण करणं फार आपल्याला पराभवाकडे घेऊन जाताना पाहायला मिळतं. समीकरण बदललं. समीकरण होते फक्त 4 धावेची गरज. 5 चेंडू 4 धावांची गरज. 5 चेंडू 4 धावा. चला स्वयंसेवक पाण्याची व्यवस्था करा प्लीज. आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. मुकाबला ऐसा करो की अगर हार भी जाओ तो उसकी जीत से ज्यादा तुम्हारे हार की चर्चा हो. इथे जो हारेल किंवा जिंकेल त्याची होणारा जो संघर्ष करेल. त्रिवेणी चॅम्पियनशिप 2025 मध्ये अशाच अनेक मान्यवरांची देखील उपस्थिती लाभणार आहे. मान्यवरांचं फक्त येणं नसतं तर हृदयावरती कोरलेलं एक सुंदर लेणं असतं. चला जास्त वेळ खर्च करू नका. संजयजी वागणे साहेब. बाळकृष्ण गोलंदाजी मार्गवरती अटीतटीचा सामना. 5 चेंडू 4 धावांची गरज. चेंडू फेकेल गुंडेवरचा फुल टॉस झाला. एक धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते एकूण 32 धावा. 3 पावले पुढे दूर आहेत गोल्डन स्टार मंडळाचे संघ. पण विशेष म्हणजे मला म्हणावं लागेल की सांगून सूचित करण्याचं वाटतं की विनोदजी गाडसाहेब यांनी जो विशेष पारितोषिक ठेवलेलं आहे प्रत्येक षटकारास कॅश प्राईज ते अजूनही कुणी मिळवलेलं नाहीये. कोण होईल याचा पहिला मानकरी आता जागृती क्रिकेट संघ आणि जय शिवाजी मध्ये पाहावं लागेल. मोठा फटका खेळत नाहीये कारण सन्मानित करतायत. एकेरी 20 धावांवरती भर दिला जातोय. 33 धावा 2 पावले अजूनही दूर. थोडासा भेदक मारा करावा लागेल मित्रांनो. या अर्थाने तुमच्या पराभवाचं कारण असेल तुमचं क्षेत्ररक्षण. शिवणवाडी शिवण भावकीचा हा संघ वावगर गावातील आपल्याला पाहायला मिळतोय. तर गावातले आयोजक असल्यामुळे असे आपल्याला अनेक क्रिकेट संघ सहकार्यासाठी आपला संघ दाखल करत असतात. ओहो झाला ढकलून दिले. दिशा दिली गेली. एक गाव पूर्ण. रामा मानायला तयार नाहीये. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करतोय रामा आणि धाव फक्त औपचारिकता बाकी. 1 धावची गरज. औपचारिकता 1 धावेची गरज.
मित्रांनो तुम्ही जर कोणी हरो तिथे क्रिकेट जिंकला पाहिजे आणि कोणी जिंको क्रिकेट जिंकणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा बाळकृष्ण आकोट्याचा चेंडू ढकलून विजयकडे चौकार पाहायला मिळतोय आणि विजय संपादन केला. गोल्डन स्टार पण या संघाने एक षटकार लगावता विजय प्राप्त केला आणि पराभवाला सामोरं जावं लागलं. नवनिर्मित क्रिकेट संघ वाघर या संघाला दोन्ही संघाचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रांनो तुम्ही मैदानात आलात मनातून हरू नये कारण खूप सारं मोठं क्रिकेट खेळायचं आहे. आयुष्यात तुम्ही सर्व काही हारा पण हिंमत हरू नका कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करत असते. त्यामुळे हिंमत हरू नका. दोन्ही संघांना देखील शुभेच्छा. पराभव झालेला संघ नवजोत क्रिकेट संघाचा देखील इथे उत्तेजनाचा म्हणून सन्मान केला जाईल आणि जाऊया आपण सामनावीराच्या पुरस्काराकडे. तत्पूर्वी ऐकूया सुमधुर संगीत. पुढे जाऊ नका पाहता तुम्ही पाहताय प्रीमियर चॅम्पियनशिप 2025.